9-10 वाजता 9 रात्रीला एका चक्कर म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेऊन कमरेला धोतर आहे, उपर पंच आहे, जानू आहे, त्यांचा पट्टा वगैरे आहे आणि हातात काठी चक्कर आणि काठी टेकवीत 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 नामदेव रायाच्या दाराशी आहे. नावा मला भूक लागलेली, मला जेवायला दे. नामदेवराव म्हणजे काय म्हटलं? जेवायला. एकादशी आहे, एकादशीचं अन्न देता येत नाही. एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विष्टे समान अधम जन ते एक. एकादशी आता ब्राह्मणाला देवाच म्हणतात आणि तो देवाच होता. खरा म्हणजे तो देवच होता. तुम्हाला देवा एकादशीचं अन्न देत नाही. अरे काही कर पण मला अन्न दे. मी तोच्या घरी फिरून आलो, कोणीच मला काही देईना. आता तू तरी दे निदान. तू मोठा संत मोठा कीर्तनकार म्हणतो ना, तू तरी दे निदान. म्हणले नाही, देता येत नाही देवा. नियम आहे आमचा. उद्या द्वादशी तुम्ही उद्या तुम्हाला पोटभर जीव घालतो. तुम्हाला माझा आज जीव चालला, तुझं उद्या मला आज जेवायला पाहिजे. ती मला नियमाप्रमाणे देता येत नाही. नामदेवा मी मरल बरं इथं, नाही घातलं मला अन्न. मी आता इतका व्याकुळ झालेलं आहे, मला अन्नाशी घातलं. अहो तुम्हाला देव फळं देतो. फळं नको मला, जेवण पाहिजे. जेवणच पाहिजे. नाही याला झाला. नामदेवा म्हणते मी देऊ शकत नाही, पण माझा प्राण जाईल. मी काय आणि देवाने अन्न खाली टाकलं. गडबडा गडबडा लोळू लागले, कपडे सगळे इकडे तिकडे गेले आणि देवाने प्राण सोडला. डोळे पांढरे केले, प्राण सोडला. एकादशीच्या दिवशी नामदेव रायाच्या दारामध्ये ब्रह्महत्या. ब्रह्महत्येचं पातक सगळे गाव जमा करायला वेळ लागत. आता काय व्हॉट्सअपवर टाकायची गरज किंवा त्यांनी सगळे लोकांना कळलं आहे केवळ जातोय मोठा कीर्तन का मार लोकांना कॅमेरा बाजून सांगतो. आणि याच्या दारात ब्राह्मण गेला एकादशीचा. या 2 गाद्याला काय झालं होतं? ब्रह्महत्येचं पातकला. आता ब्रह्महत्येचं पातक लागल्यावर त्याला प्रायश्चित्त काय? त्याला प्रायश्चित्त त्याला चाळल्यानंतर त्या अग्नी ज्वालामध्ये आपण उडी घ्यायची. त्याला दुसरं प्रायश्चित्त नाही, तेच प्रायश्चित्त. लोकांची तयारी झाली, लोकांना हेच पाहिजे असतं. लोकांनी सगळी तयारी केली, सामान सगळं आणलं. सामान आमच्याकडे बाजार होते, सामान सगळं आणलं, तयारी केली. स्मशानगृहामध्ये लाकडं आणली, एक प्रेत उचलून वाजीत केलं. आता पाणी पाजणारा शिकारी कोण? या पात्राचं कोण आहे? ज्यांनी मारलं त्यालाच शिकाई धरायला लावली. त्या नामदेवाला शिकाई धरायला लावली आणि त्यामुळे चल आता हे त्याला शिकाई धरायला लावली. पुढे स्मशानगृहात गेलं, तिथे त्याला आता ते अग्नी पेटवला. त्या ब्राह्मणाचं पेट त्याच्यात ठेवलं आणि आता नामदेव राय आता काय नाही ना ते देवाची माझ्याकडून चूक झाली. आता याचं प्रायश्चित्त मला घेतलंच पाहिजे म्हणून नामदेव रायने आणखी ते आपल्या आता या अग्नी ज्वालेमध्ये मुली टाकायची त्या तयारीत निघाले. एवढ्यात देव त्यातून उभे झाले, प्रसन्न झाले. चतुर्भुज मूर्ती पद्मश्री विठ्ठलात पाठवली मूर्ती तिथे पाहायला मिळाली. देव प्रसन्न. नामदेवा मी तुझी परीक्षा पाहिजे. नियमा नटळे निर्धारी. नियमा नटळे निर्धारी. नियम म्हणजे नियम आहे. एकादशीला अन्न द्यायचं नाही म्हणजे द्यायचं नाही. फराळ म्हणजे फराळच करायचा आणि द्वादशीला 3दा जेवायचं म्हणजे जेवायचं.